नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे की 5व्या, 7व्या आणि 9व्या दिवशी देवीच्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कडाकण्यांची माळ घातली जाते। तर त्याच कडाकण्या आज आपण येथे बनवणार आहोत। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा, ट्राय करा, कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे जसे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। धन्यवाद। चला तर मग तयारी करूया आपल्या कडकण्यासाठीची। त्यासाठी आपण इथे मैदा घेतलेला आहे। तर दीड वाटी मैदा आपण आज येथे वापरणार आहोत। आता 1.5 वाटी मैदा आणि अर्धा वाटी आपल्याला रवा लागणार आहे। त्यासाठी रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे। ते आपल्याकडे जर जाड रवा असेल तर तो मिक्सर मध्ये थोडासा फिरून घेतला तरी सुद्धा चालू शकेल। आता रवा सुद्धा यामध्ये टाकला, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आता अर्धा चमचा मीठ टाकून आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून ठेवू। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे। त्यासाठी मी तुपाचा वापर केलेला आहे, साजूक तूप घेतलंय। तुपाऐवजी आपण इथे तेल वापरलं तरी सुद्धा चालू शकेल। आता 2 चमचे साजूक तूप आपल्याला कडकडीत गरम करून यावरती मोहन टाकून घ्यायचंय पिठावरती। हे बघा, छान असं हे गरम झालेलं आहे। आपण बघू शकता येथे पीठ आपलं व्यवस्थित भाजून निघलं आणि सर्व असं मिक्स केलं की याचे मुटके वळतात। मुटके वळाले की समजून घ्यायचं आपलं मोहन व्यवस्थित बसलेलं आहे। आता इथे पाऊण वाटी आपण दूध घेतलंय, यामध्ये 50 ग्रॅम मी पिठी साखर टाकून थोडी टाकून मिक्स करून घेणार आहे। आपल्या आवडीनुसार आपण पिठी साखरेचे प्रमाण कमी जास्त केले तरी सुद्धा चालेल। आणि हे जे दूध आहे ना, हे थंड दूध गरम करूनच नंतर घेतलेलं आहे मी, थोडंसं कोमट असताना। आता हे दूध सुद्धा थोडं करून यामध्ये टाकून आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे कडाकणीसाठीचा। तर आता हा डो बनवत असताना सुद्धा आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे। हे पीठ आपल्याला फारही पातळ किंवा सैल करायचं नाहीये, एकदम घट्ट असा याचा डो आपल्याला बनवायचा आहे। म्हणजे घट्ट डो झाला की आपल्या कडकण्या सुद्धा छान अशा खुसखुशीत होतात। आपलं पीठ जर पातळ झालं तर कडकण्या आपल्या मऊ पडण्याची शक्यता असते। हे बघा, आणि आपण जे घेतलेलं दूध आहे ते सर्वच यामध्ये लागेल असंही नाही। आपलं पिठाचं प्रमाण किती आहे त्यानुसार दुधाचे प्रमाण सुद्धा येथे कमी जास्त होऊ शकते। हे बघा, छान आपला याचा डो बनून तयार झालेला आहे। आपण यामध्ये रवा वापरला आहे, त्यामुळे आपण ह्याला थोडं 10 ते 15 मिनिटं रेस्ट देऊन घेतली होती। आता हे 15 मिनिटांनंतर पुन्हा आपण हे पीठ व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे। जेवढा आपण हा डो छान मऊसूत असा तयार करून घेऊ तेवढ्या आपल्या कडकण्या छान खुसखुशीत होतात। हे बघा, आता हे साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया। आता त्यासाठी पिठाचे छोटे छोटे पेढ्याच्या आकाराचे आपल्याला इथे गोळे करून घ्यायचे। हे बघा, आपल्या आवडीनुसार याचे प्रमाण आपण छोटे किंवा मोठे केले तरी सुद्धा चालू शकेल। एक एक करून मी याचे असे गोळे करून घेणार आहे। फारही गोळे एकदम करून ठेवायचे नाहीये, कारण यामध्ये मैदा असल्यामुळे हे पीठ लगेचच कडक होते। हे बघा, आणि लाटी याची लाटताना, कडाकणी लाटत असताना सर्व बाजूनी सारखं आपल्याला लाटून घ्यायचे आहे, म्हणजे कुठे जाड कुठे बारीक राहता कामा नये। आणि कडाकणी जी आहे ती एकदम कागदासारखी पातळ लाटायची आहे, म्हणजे तळल्यानंतर छान अशी खारीसारखी खुसखुशीत आपली कडाकणी तयार होते, किंवा ती पुरी सारखी फुगत नाही। हे बघा, किती पातळ अशी आपली ही कडाकणी लाटून तयार झालेली आहे। आता एक एक करून आपण सर्व कडाकण्या अशाच लाटून घेणार आहोत, परंतु दुसरी पद्धत सुद्धा आपण बघूया लाटण्याची। आता ही कडाकणी आपण अशी लाटून घेतलेली आहे आणि आपण हिला वाटीच्या साहाय्याने कापून जरी घेतली तरी सुद्धा चालेल। जर आपल्याला सर्व कडकण्यासारख्या पाहिजे असतील तर आपण अशा पद्धतीने ही कट करून घेतली तरी सुद्धा चालेल, किंवा जशी आपण पोळी करतो
मोठी पोळी करून अशी वाटीच्या साह्याने छोट्या छोट्या कडकण्या केल्या तरी सुद्धा चालू शकेल। आता या सर्व कडकण्या आपल्या लाटून तयार झालेल्या आहे। हे बघा 35 ते 40 कडकण्या आपल्या एवढ्या पिठामध्ये तयार झाल्या। आता तेल मी गरम करायला ठेवलं होतं, तेल कडकडीत गरम झालं की एक एक करून अशी आपल्याला कडकणी यामध्ये सोडून घ्यायची आहे। कडकण्या तळत असताना गॅस आपल्याला अजिबात कमी करायचा नाहीये, मध्यम आचेवर तळायचे आहे, नाहीतर आपली कडकणी मऊ पडण्याची शक्यता असते आणि तेलकट बनते, तेल पिते कडकणी फार कमी गॅस असेल तर। त्यामुळे गॅस हा नेहमी मध्यम आचेवरच ठेवायचा आहे आणि गोल्डन छान कलर येऊपर्यंत कडकणीला आपल्याला तळून घ्यायचंय। आपण बघू शकता इथे किती छान खुसखुशीत कडकडीत आपली कडकणी तयार झालेली आहे। एक एक करून आपण सर्व कडकण्या याच पद्धतीने इथे तळून घेणार आहोत। हे बघा अशी आलटून पलटून घ्यायची आहे हिला आणि कुरकुरीत होईपर्यंत छान अशी तळायची आहे। एक एक करून सर्व कडकण्या आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत। तळायला याला फारही वेळ नाही लागत। हे बघा झटपट आपल्या सर्व कडकण्या तयार झालेल्या आहे। आपण बघू शकता किती छान अशा पापडासारख्या आपल्या कडकण्या बनून तयार झालेल्या आहे। हे बघा तोडल्यानंतर किती छान असा आवाज येत आहे, यामधून तुम्हाला कळालंच असेल की किती छान आपल्या कडकण्या तयार झाल्या। तर नक्की ट्राय करा ही रेसिपी, कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।